आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना मी एप्रिल 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे। धनु राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो प्रकृतीच्या बाबतीत हात किंवा पाय याला इजा होणं, काहीतरी जखम होणं किंवा पडण्यातून काहीतरी लागणं, त्यामुळे हातापायाला इजा होण्या व्यतिरिक्त काही दिसत नाही आहे। पण या गोष्टी सुद्धा आपण जर काळजी घेतली तर टाळू शकता। अनावश्यक धावणे, धावती गाडी पकडणे, धावती बस पकडणे, चालत्या गाडीतून उतरणे अशा गोष्टी टाळा। अनावश्यक जे काही घालगडबड करायची गरज नाही आहे अशा ठिकाणी सामान घेऊन धावपळ करणे, ऑफिसला जाताना वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण टाळण्याचा प्रयत्न करा, कारण हातापायाला इजा होण्याची संभावना या महिन्यात आहे। या व्यतिरिक्त अन्य प्रकृती संबंधी काही मला विशेष त्रास दिसत नाही आहे। धनुराशींच्या व्यक्तींना मी या महिन्यासाठी असं सांगू इच्छितो की उद्योगधंद्यामध्ये जे ट्रेडिंग करणारे लोक आहेत त्यांना चांगला फायदा दिसून येतोय, तर त्यांनी योग्य प्रकारे या संधीचा लाभ उठवा आणि त्याप्रमाणे आपण आपला फायदा करून घ्या। नोकरी करणारी जी मंडळी आहेत त्यांना या महिन्यामध्ये थोड्याशा अडथळ्यांचा सामना करावा लागेल। म्हणजे हातातोंडाशी आलेल्या संधी ज्या आहेत त्या आपल्याला हुलकावणी देतील। कारण काही वेळेला असं असतं, एखाद्याला काम दिलं जातं नोकरीच्या ठिकाणी आणि त्यानंतर लगेच निर्णय बदलतो, दुसऱ्या दिवशी ते काम काढून दुसऱ्याला दिलं जातं। अशा आपल्या काही संधी आपल्याला हुलकावणी देतील, पण तो सगळा दैवयोग आहे, त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका। ते काम गेलं तरी दुसरं काम आपल्याला चांगलं मिळेल असे पॉझिटिव्ह राहा। त्यामुळे नुकसान काही आपलं प्रथमदर्शनी दिसलं तरी लॉंग टर्ममध्ये काही नुकसान होणार नाही, तर त्याकडे असं पॉझिटिव्हली बघा असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन। स्वतःचा उद्योगधंदा करणाऱ्या अशा ज्या व्यक्ती आहेत, लघु उद्योजक किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये जे लोक काम करू इच्छितात, त्यांनी शारीरिक श्रम करून किंवा वैयक्तिक श्रमाच्या जोरावर आपलं नावलौकिक मिळवा। कारण काही वेळेला आपलं कॅनव्हासिंग जे होतं तुमच्या कामाचं ते परस्पर होत असतं। तुम्ही चांगलं काम करता असे ABC व्यक्ती DEFला सांगत असतात, तर तसं कॅनव्हासिंग तुमचं या महिन्यात होणार आहे। त्यामुळे आपलं काम प्रामाणिकपणे निगर्वीपणे करा, त्याचा तुम्हाला बाहेरून एक्सटर्नली असा फायदा होईल। धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली मुलं किंवा आपली अपत्य यांच्या आरोग्याकडे आपण जरा लक्ष द्या। कारण संसर्गजन्य काही रोगांचा त्रास होणे किंवा असे काही डोळे येणे वगैरे वगैरे अशा काही त्रासांनी त्यांना थोडंसं आपल्याला जपावं लागेल, तर त्याकडे आपण लक्ष द्या आणि शक्यतो या गोष्टी टाळण्याचा आपला प्रयत्न असू दे, एवढं मी तुम्हाला सांगेन। घरामध्ये काही वस्तू आणल्या, खरेदी केली तर त्या बिघडण्याची शक्यता दिसून येते। म्हणजे दुकानातून आणले तेव्हा चांगली होती, घरी आल्यानंतर 2 दिवसांनी बिघडली, अशा काही गोष्टी होऊ शकतात। पण शांत राहा, त्याची कंप्लेंट करून ते रिपेअर करून घ्या। जर अशी काही व्यवस्था असेल रिटर्न करून नवीन घेण्याची तर तेही घ्या, पण त्यामुळे खूप काही आपल्यामध्ये राग किंवा अशा काही गोष्टी आणू नका, कारण त्याने त्याचा काहीच फायदा होणार नाही। त्याचप्रमाणे आपल्या मित्रमंडळींकडून थोडीशी आपण काळजी घ्यावी, किंवा भांडणं होण्याची शक्यता आपल्या मित्रमंडळीमध्ये दिसून येते। लहान मुलं असतात, तरुण मुलं असतात, शिक्षण घेत असतात, तर त्यामध्ये काही विषयांवरून आपली वादावादी होणे, भांडणं होणे, त्याचं मारामारीत रूपांतर होणे अशाही गोष्टी होऊ शकतात। आणि या गोष्टी शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत जरा जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण याची काळजी घ्यावी असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो। उत्पन्न जे आहे तुमचं या महिन्यात व्यवस्थित राहील, त्यामध्ये खूप काही चिंता करण्याचं कारण नाही आहे।
अगदी सहज पण काही मिळणार नाही, पण घेतलेल्या परिश्रमाचं कष्टाचं चीज निश्चित होईल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.